गुड आफ्टरनून मैत्रिणींनो. केस गळती थांबवण्यासाठी काय करायचं मैत्रिणींनो? तर केस गळती हे खूप मोठा प्रॉब्लेम आहे मैत्रिणींनो आजच्या ह्याच्यामध्ये. तर केस गळती कशामुळे होते? तर पोषक आहार न मिळणे शरीराला, पुन्हा टेन्शन, स्ट्रेस घेणे कशाचाही, पुन्हा प्रदूषण. आजकाल प्रदूषण वाढलंय मैत्रिणींनो, त्याच्यामुळं सुद्धा केस गळती. पुन्हा सकस आहार शरीराला नाही मिळाला तरी पण तुमचे हेअरफॉल होते मैत्रिणींनो. पुन्हा डिलेवरीमध्ये काही लेडीजचे डिलेवरी झाली की त्या शरीरातले विटॅमिन्सचे इनबॅलन्स होते, हार्मोन्स, त्याच्यामुळे सुद्धा केस गळती होती मैत्रिणींनो. तर ही टाळण्यासाठी मैत्रिणींनो आपण घरगुती काय उपाय करू शकतो ते मी तुम्हाला सांगणार आहे मैत्रिणींनो. तर सकाळी सकाळी मैत्रिणींनो चहा घेण्याच्या आधी मैत्रिणींनो तुम्ही आवळा ज्यूस ह्याच्यामध्ये हर्बलचे जे प्रॉडक्ट असतात त्यांच्या ह्याच्यामध्ये मिळून जाते मैत्रिणी. तुम्ही आवळा ज्यूस प्लस त्याच्यामध्ये ॲलोवेरा ज्यूस एक चमचा पाण्यामध्ये, कोमट पाण्यामध्ये घ्या मैत्रिणींनो चहाच्या आधी. आणि थोडं त्यानंतर अर्धा तास काहीच घ्यायचं नाही. तर त्याच्या आवळ्यामध्ये मैत्रिणींनो विटॅमिन सी असते मैत्रिणींनो, त्याच्यामुळं हेअरफॉल होणार नाही मैत्रिणींनो तुमचं. पुन्हा व्यायाम करा मैत्रिणींनो, त्याच्यामुळं तुमचं ब्लड सर्क्युलेशन वाढेल मैत्रिणींनो. आणि ब्लड सर्क्युलेशन वाढल्यामुळं हेअरफॉल होणार नाही मैत्रिणींनो. तुम्हाला जितके आसनं येतात मैत्रिणींनो प्राणायाममध्ये तेवढे आसनं करा. नाहीतरी तुम्ही फक्त हातपाय तिथल्या तिथं हलवा नुसते असे, त्यांनी सुद्धा ब्लड सर्क्युलेशन वाढतंय मैत्रिणींनो शरीरातलं. पुन्हा नंबर 3ला मैत्रिणींनो नट्स, ड्रायफ्रुट्स खा मैत्रिणींनो. ड्रायफ्रुट्समध्ये मैत्रिणींनो नट्समध्ये शेंगदाणे आले, शेंगदाणे भाजून ठेवा अर्धा किलो अगर 1 किलो, आणि चांगले भाजून वरचे ते साल काढून डब्यामध्ये जेवताना खायचे मैत्रिणी. नाही तर मग येता जाता खायचे नट्सचं जास्त हे करायचा मैत्रिणींनो. पुन्हा 2 नंबरला खोबऱ्याच्या वड्या करून खा मैत्रिणींनो तुम्ही. खोबऱ्याने सुद्धा हे वाढतंय मैत्रिणींनो, हेअरफॉल कमी होते खोबऱ्याने. आणि नंबर 5ला मैत्रिणींनो खजूर प्रोटीनयुक्त ज्यूस घ्यायचा मैत्रिणींनो. तुम्हाला जसं घडल तसं मैत्रिणींनो, 2 दिवसांनी होईल किंवा मग 1 दिवसांनी होईल गॅपनी, किंवा मग 1 दिवसातून 2 टाइम सुद्धा घेतला तरी तुम्ही जमतंय मैत्रिणींनो. आता एकदम सोपं आहे. 2 खजूर घ्या मैत्रिणींनो आणि 2 बदाम घ्या आणि पिस्ते 4-5 म्हणजे 2-4 बदाम 10-12 पिस्ते आणि 2 खजूर घ्या मैत्रिणींनो. आणि संध्याकाळी भिजत टाका मैत्रिणींनो, किंवा मग सकाळी भिजत टाका. संध्याकाळी त्याच्यामध्ये थोडी साखर टाकायची आणि थोडं कपभर दूध टाकून त्याचा शेक करायचा मैत्रिणींनो आणि ते घ्यायचा मैत्रिणींनो. त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात तुम्हाला हायर प्रोटीन्स मिळतात मैत्रिणींनो. आणि त्याच्यामुळं कोंडासुद्धा तुमच्या केसात होणार नाही. काही लेडीजला मैत्रिणींनो कोंड्याचा त्रास होतोय मैत्रिणींनो. तर ती स्किन ड्राय, जितकी म्हणजे कोरडी त्वचा होत जाती, तर ह्याच्यामुळं मग तुमची त्वचा कोरडी होणार नाही त्याच्या प्रोटीन्स मिळाल्यामुळं. आणि केळी खा मैत्रिणींनो, किंवा मग ह्या शेकमध्ये तुम्हाला अशी केळी खाऊ वाटत नसेल तर ह्या शेकमध्येच तुम्ही 1 केळी टाका आणि फिरवा मिक्सरमध्ये. दूध हे सगळंच 3-4 वस्तू आणि असं पिऊन टाका मैत्रिणींनो. किंवा मग येता जाता सुद्धा तुम्ही 1-2 फ्रुट्समध्ये सफरचंद होईल, किंवा मग चिक्कू, किंवा मग हेच संत्री, असं कोणतंही 1 फ्रूट खा मैत्रिणींनो. 2 दिवसातून एकदा किंवा 4 दिवसातून 2-3दा असं फळं खा. पुन्हा पंपकिन सीड मैत्रिणींनो. पंपकिन सीड म्हणजे टरबुजाच्या बिया मैत्रिणींनो. आता त्या बाजारात मिळतात मैत्रिणींनो, किराणा दुकानामध्ये मिळतात, त्या पण चांगल्या असतात. त्याच्यामुळं सुद्धा केस गळती थांबतीये. पुन्हा मैत्रिणींनो मार्केटमध्ये मैत्रिणींनो सेसा आयुर्वेदिक हेअर ऑइल मिळतंय मैत्रिणींनो. त्याची किंमत फक्त 50 का 55 रुपये आहे. आणि हर्बल आयुर्वेदिक तेल आहे मैत्रिणींनो. त्याच्याने चांगली मसाज करायची रात्री झोपताना. आणि पूर्ण रूट्स असतात आपले मैत्रिणींनो, हे स्काल्पला फक्त केसांच्या मुळाशी लावून घ्यायचं मैत्रिणींनो.
आणि झोपायचं संध्याकाळी, सकाळी वॉश करून घ्यायची केस मैत्रिणी. त्याच्यामुळं सुद्धा हेअरफॉल थांबतंय तुमचं आणि कोंडासुद्धा होणार नाही तुमच्या केसामध्ये. नंबर 8ला मैत्रिणींनो, आवळा प्लस हिना ह्याचा पॅक बनवायचा आहे मैत्रिणींनो. हे पॅकचं काही नाही मैत्रिणींनो, तेवढं आपल्याला काही तितकं जमणार नाही, तेवढा वेळच नसते आपल्याकडं. आणि आहारामध्ये मैत्रिणींनो दही, तूप, दूध आणि ताक ह्याचा समावेश करा मैत्रिणींनो. आणि हेअर स्प्रे करा मैत्रिणींनो. घरच्या घरी तयार काय करायचं, 1 ग्लास पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये 10-12 कडीपत्ते असे हे असते त्याचे बंच तसे टाकायचे मैत्रिणींनो. ते पाणी उकळून घ्यायचं आणि थंड करायचं आणि एका बॉटलमध्ये भरायचं स्प्रेच्या, आणि त्याचा केसांना स्प्रे करायचा मैत्रिणींनो. आणि त्याने सुद्धा तुमचं म्हणजे आठवड्यातून 2दा-3दा जर केलं ना मैत्रिणींनो, तर हेअरफॉल थांबण्यास मदत होती. आणि स्ट्रेस घ्यायचं नाही मैत्रिणींनो. स्ट्रेसनं केस गळती बरोबर होती मैत्रिणींनो. त्याच्यामुळं स्ट्रेस घ्यायचा नाही आणि भरपूर झोप घ्या मैत्रिणींनो आणि सकस आहार खा. अशा प्रकारे मी तुम्हाला काही टिप्स सांगितल्यात मैत्रिणींनो. आवडल्या तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.